माऊली, आज तुझ्या दर्शनासाठी मी इतका आतुर झालोय. अगं का म्हणून काय विचारतेस? मला याची देही याची डोळा आज प्रत्यय आला की देवाची करणी आणि नारळात पाणी या वचनाचा. आज मी रस्त्याने चाललो होतो आणि अचानक मला एक अंध भिक्षेकरी दिसला. त्याच्या चेहऱ्यावर कसं प्रशांत समाधान दिसत होतं. न राहून मी त्याला विचारलं की आम्ही डोळस असताना सुद्धा जे समाधान आम्हाला प्राप्त होत नाही ते तुला कसं मिळालं? तो म्हणाला, तुम्ही लोक तुमच्या डोळ्यांनी बाहेरच्या जगामध्ये सौंदर्य आणि सुख शोधायचा प्रयत्न करता, पण खरं सुख आतमध्येच असतं, आपल्या अंतरामध्ये असतं. किती सोप्या शब्दामध्ये केवढी मोठी गोष्ट सांगितली माऊली. वा रे वा. पण औत्सुक्य एकाच गोष्टीचं आहे माऊली. ही गोष्ट आमच्या नारद मुनींना कधी कळणार? आज की नाही बर का मायादेवी, आज याचेच भय होते मला. अहो किती कष्ट करून झोपवलं होतं मी त्याला. अरे अरे उगी उगी बाळा, उगी उगी, रडू नको. कशाला इतक्या मोठ्याने बोललात तुम्ही? देवी क्षमा करा, मला भानच नव्हते. दिवसभर तुम्ही इतक्या थकता. मी काळजी घेतो ना, तुम्ही चिडचिड करू नका. द्या. तुम्हाला जमणार आहे का? हो हो, का नाही जमणार, प्रयत्न तर करतो. पहा झोपलंय किती गोड. आज की नाही बाजारात एक गंमत झाली. हे हो काय, सुवर्ण मुद्रा? आपल्या धान्याला आज दुप्पट भाव मिळालाय. काय सांगता काय? आणि आता बाळाच्या पायगुणाने असा धनवर्षाव होतच राहणार आहे. मला वाटतंय आपण ही कुटी सोडून आता एक मोठं पक्क घर बांधावं. खरंच खूप करता तुम्ही आमच्यासाठी. मला खूप अभिमान वाटतो आपला. मुनिवर, 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 मुनिवर. पिताश्री, 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 काय झाले पिताश्री? उठा पिताश्री, उठा पिताश्री. काय झालं पिताश्रींना? शेतात काम चालू होतं, खुरपणी चालू होती. अचानक सापाने त्यांना दंश केला आणि आम्ही कुणी बी काय करायच्या आतच नाही पिताश्री, तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत. पिताश्री उठा, उठा पिताश्री, उठा. पिताश्री उठा, उठा पिताश्री. ईश्वरा, अरे काय रे नाथ, काय झाले देवी? आपण नेमके काय करू पाहत आहात? सध्या विश्राम करायचे ठरवत आहोत. ते नव्हे, मी नारद मुनींच्या आयुष्याबाबत म्हणते. कधी कधी आम्हास असा भास होतो की नारद मुनींपेक्षा तुम्हालाच अधिक रस आहे की त्यांच्या जीवनात काय चालू आहे हे जाणून घेण्याचा. का नसावा? त्यांचा विवाह होतो काय, संतती होते, श्वशुरांचे अकाली निधन होते, आणि आता आता त्यांच्या दुसऱ्या संततीची ही घटिका समीप आली आहे. हे सारे कुठवर जाणार आहे हे समजत नाही मला.
मायादेवी मायादेवी हे काय चालवलंय तुम्ही? हा, काय भोजन नको का करायला? मी तुम्हाला काय सांगितले होते? या घरात आता कोणतेही काम अहो. तुम्ही करायचे नाही. अहो. आणा इकडे, अहो जाऊ द्या, मला सवय आहे. आणा इकडे, सोडा. चला बरं, तुम्ही या इकडे. अहो या या, मी करत होते ना. ऐक. सावकाश. हम्म. ऐक. ऐक. नारायण 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 नारायण. देवी लक्ष्मी, नेमके काय होत आहे? कसली चिंता आहे तुम्हास? एक काळ असा होता की संपूर्ण देवलोकात नारायण नारायण असा घोष ऐकू येई. मुनिवरांच्या मुखात सदैव आपल्याच नावाचा जयघोष असे. नाथ, आपल्या नावाचे नामस्मरण पुन्हा कधीच होणार नाही का? तो क्षण समीप आला आहे. शापचक्र अंतिम अवस्थेत आहे. कारण आता वेळ आली आहे ती मुनिवरांना मायेच्या पाशातून मुक्त करायची. स्वामी, हे हो काय म्हणायचे? बहुधा वादळ सुरू झालेलं दिसतंय. पावसाची लक्षणं आहेत. चला घरात जाऊया. चला रे. ते दार लावून घे. असा पाऊस, असे वादळ या जन्मी पाहिले नव्हते कधी. हे वादळ नव्हे, हा तर निसर्गाचा कोप आहे. सगळी नगरी जलमय झाली आहे. कुठे गेले? सरका. स्वामी, अहो काय शोधताय? काय हे? धनाची पेटी आहे. अहो, इथे जीवाची शाश्वती नाही, तिथे धनाचा काय मोह करायचा? हा सगळा प्रकोप थांबला, पाऊस थांबला की कळेल तुम्हाला याचं महत्व. हा पाऊस ओसरेल लवकरच. एकत्र राहा.
चला चला सगळ्यांनी बाहेर निघा. सरका बाजूला, सरका सरका. आपल्याला त्या डोंगरावर जायला हवं, काहीही करून. त्यासाठी त्यासाठी ही नदी आपल्याला ओलांडायला हवी. साखळी करा, बायका मुलांना पुढे ठेवा. चला. अहो फेकून टाका होती काठी. हात धरा माझा. अहो हात धरा माझा. काय ती धनाची पेटी सांभाळून बसलात? आयुष्यभर जमवलेलं धन आहे ते. खूप कष्ट काढलेत त्यासाठी. असं कसं सोडून देऊ पाण्यात? हो जीवापेक्षा महत्वाचं आहे का? हवं तर तसं समज. स्वामी स्वामी म्हणाले ना हात पकडा. पकडा माझा हात. माझी धनाची पेटी, माझी धनाची पेटी. सोड मला. जाऊ दे. स्वामी स्वामी स्वामी. स्वामी माझी धनाची पेटी, माझं धन, माझं धन. स्वामी मायादेवी, माझं दान केलं. मायादेवी, स्वामी स्वामी मायादेवी, मुलांना. प्रभू प्रभू प्रभू. मुनिवर, मुनिवर, काय झालंय? प्रभू मी इथे कसा? तुम्ही स्वतःच इथवर आलात. मला जल आणून देतो म्हणालात आणि अजूनही इथेच. प्रभू मी जल आणावयास गेलो होतो, पण हा कमंडलू मी आणि मग माया. हा हा बोला, पुढे पुढे बोला. मुनिवर, कमंडलू तुमच्या हातातच आहे आणि तोही रिकामा.
समजले. प्रभू, तुमची लीला अपरंपार आहे, अगाध आहे. ज्या मायेच्या मोहपाशापासून दूर होण्याचा मी प्रयत्न करत होतो, त्याचा साक्षात्कार आपण आज मला दिलात. प्रभू, क्षमा असावी. मुनिवर, साक्षात्कार हाच एक पश्चात्ताप असतो. तुम्ही मायेच्या पाशातून मुक्त होऊ पाहत होतात आणि तोच पाश तुम्ही स्वतः स्वीकारलात, त्यात गुरफटत गेलात, ज्याचा अंत निश्चितच भीषण होता. आणि म्हणूनच संपूर्ण सृष्टी, हे जग ज्या चक्रातून वाहत जाते त्याची प्रचिती करून देणं हा आमचा मानस होता. आणि ती अनुभूती तुम्हास मिळाल्याने तुम्ही पिताश्रींच्या शापातून मुक्त झाले आहात. प्रभू, नारायण नारायण. प्रभू, मात्र या सर्व अनुभवातून मी एक मात्र पाहिले. भूलोकी जो मनुष्य आहे तो अनेक समस्यांना सामोरा जातो आहे. अशा वेळी आपण त्या मनुष्याला बळ देणारं, त्याला त्याच्या समस्यातून बाहेर काढणारं असं कोणतं तरी व्रत सांगावं, ज्याने मनुष्याचा उद्धार होईल. कलियुगात मनुष्याच्या उद्धारासाठी, त्याच्या स्वयंकल्याणासाठी व प्रगतीसाठी मनुष्याने श्री सत्यनारायणाचे व्रत वेळोवेळी करावे. मनोभावे पूजन केले असता त्याच्या सर्व मनीषा संपन्न होतील, सारी दुःखे दूर होतील. तसेच सुख, शांती, समाधान व आनंद यांची रेलचेल असेल. मनुष्याच्या जीवनात या व्रताचे अनन्यसाधारण असे महत्व असेल. भगवान श्री विष्णूंचा विजय असो. भगवान श्री सत्यनारायणांचा विजय असो. माऊली, तसं म्हणायला गेलं तर ही सत्यनारायण व्रत कथेची जन्मकथाच म्हणावी लागेल. अहो, मोहाच्या मागे लागणारी तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं, त्यांना ही मोहाची महती कळावी यासाठीच ही कथा सत्यनारायण व्रताच्या आधी आपल्याला सांगितली. मोह वाईटच, त्याचा हट्ट, त्याचा अट्टहास वाईट म्हणजे वाईटच. नारदांनी जसा अनुभव घेतला तसं आपण सगळ्यांनी अनुभूतीतूनच सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत असं काही नाही. हा अहो, मोठ्या लोकांचे शब्द, त्यांची शिकवण, या व्रतांच्या कथा, याच्यातून आपण शहाणं झालं पाहिजे. यासाठीच तर आहे हे सत्यनारायणाचं व्रत. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. सत्यनारायणाची महती सांगणारी कथा घेऊन मी येणार आहे. तोपर्यंत उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.